आज वटपौर्णिमा हिंदू संस्कृतीमध्ये सुवासिनींसाठी हा महत्त्वपूर्ण सण असतो। या निमित्ताने सुवासिनी आपल्या नवऱ्यांसाठी उपवास करतात। या मुहूर्तावर आज आपण आळे येथील संतवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। या इथे ह्या वडाची पूजा करण्यासाठी काही सुवासिनी आल्या आहेत। आज आपण त्यांच्याकडनं त्यांचे मनोगत जाणून घेऊया। आपल्यासोबत आज या काकी आहेत। काकी, तुमचं नाव काय? सौ स्वाती तुकाराम पाडेकर। काकी, आज तुम्ही तर वडाची पूजा करण्यासाठी आलात। तुम्ही आज कितीतरी वर्ष झाले तुमच्या लग्नाला, काकांसाठी आज तुम्ही उपवास केलाय, तर मग काय सांगाल वटपौर्णिमेविषयी? काय महत्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये? ह्या सणाविषयी काय महत्व आहे? का महिला उपवास करतात? हिंदू संस्कृतीमध्ये वटसावित्री पौर्णिमा याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे। त्याचं असं की पूर्वी म्हणजे पुराणामध्ये असं सांगितलं जातं की ज्या वेळेला सावित्रीचा नवरा सत्यवान हा ज्या वेळेला वडावरती चढून तो लाकडे तोडत होता त्यावेळेला तो खाली पडला आणि तो गतप्राण झाला। आणि त्यानंतर मग सावित्रीला जेव्हा कळालं तेव्हा ती तिथे आली आणि त्याला नेण्यासाठी ज्या वेळेला यमराज आले त्यावेळेला तिने यमराजांना ते म्हणजे त्यांना नेऊ दिलं नाही। आणि नेऊ दिलं नाही म्हणजे तिने त्यासाठी अगोदर तिला ते माहीत झालं होतं की हे असं म्हणजे होणार आहे। तिने त्यावेळेस 3 दिवस उपवास केला होता आणि त्या दिवशी तिने ते सत्यवानाचे प्राण नंतर तिने यमराजांकडून मागून घेतले वरदानाच्या स्वरूपात। म्हणून तेव्हापासून चालत आलेली ही परंपरागत सर्व महिला भगिनी सुवासिनी मोठ्या आनंदाने आपल्या पतीच्या उदंड आयुष्याकरता जन्मोजन्मी म्हणजे 7 जन्म हाच पती मला मिळू दे अशी प्रार्थना करतात आणि वडाला फेऱ्या मारतात। ताई, तुमचं नाव काय? सौ शीतल काशीनाथ पाडेकर। मग आज तुमच्या आवांसाठी एखादा उखाणा होऊन जाऊ दे। ठीक आहे। भरजरी साडीला जरीचा खण, काशीनाथ रावांचं नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण। वा वा, छान छान। मग तुम्ही ताई? सौ प्रज्ञा दत्तात्रय पाडेकर। नाव एखादा उखाणा? नाव वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्माच्या गाठी, दत्तात्रय राव मला भेटू देत 7 जन्मासाठी। ताई, तुमचं नाव? सौ शोभा गणेश पाडेकर। एखादा उखाणा घ्या। वडाच्या पानावर पसरले कोवळे कोवळे ऊन, गणेशरावांचं नाव घेते, पाडेकरांची सून। छान छान। ताई, तुम्ही? सौ प्राजक्ता योगेश पाडेकर। एखादा उखाणा? वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारते 108, योगेशरावांबरोबर बांधती जाऊ माझी जन्मोजन्मीची गाठ। बापरे, खरंच खूप छान छान। सौ शैला दत्तात्रय थोरात। एखादा उखाणा घ्या। वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस, अमोलरावांचं नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस। छान छान छान। सौ शुभांगी समाधान पाडेकर। एखादा उखाणा? अंगणात लावते तुळस, तुळशीला लावते दिवा, समाधान रावांचं नाव घेते, हाच नवरा जन्मोजन्मी हवा। वा, छान छान छान। दीपाली महेश पाडेकर। वडाच्या झाडाला फेऱ्या मारते 7, महेशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास। अरे वा, छान छान छान। काय नाव सांगा तुमचं? माझं नाव आदिती अभिषेक पाडेकर। दादांसाठी एखादा उखाणा? हो। श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग, अभिषेक रावांचं नाव नेहमी सोबत असू देत माझ्या संग। अरे वा, छान छान। पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन, किरण रावांचं नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन। छान। नाव सांगा तुमचं? सोनल पाडेकर। एखादं नाव? वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन, प्रमोदरावांचं नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण। छान छान। तुमचं नाव सांगा? अश्विनी सागर पाडेकर। एखादा उखाणा? हो, घेते ना। नक्की। वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण, सागररावांच्या म्हणण्याप्रमाणे करते मी परिवाराचे संगोपन। अरे, वटपौर्णिमेचे व्रत माझ्या आयुष्याचे वरदान तुला, रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या सणाला। छान छान छान। प्रामुख्याने महाराष्ट्रात वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात। यासाठी वडाच्या झाडाची पूजा व प्रार्थना करतात। पुराणकथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला। महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले, तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला। त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो।
म्हणून त्याला अक्षय वट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या काळातील अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात. नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो. सर्व सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा हा उपवास करतात. आज आपण पाहिलं आळे गावातील हे संतवाडी इथं आपण आलो होतो आणि इथल्या ह्या महिला दिवसभर उपवास करून देखील खूप नटून थटून अशा खूप छान अशा नटून थटून आल्या होत्या. त्यांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी जी वडाची पूजा केली, खूप छान असं हे वातावरण. काहींनी फुगड्या घेतल्या, काहींनी खूप छान नावं घेतली, खूप छान असं हे वातावरण. आणि त्यांनी आपल्या ह्या वडाच्या पूजा करून वडाकडे आपलं जसं वडाचं आयुष्य जसं दीर्घायुष्य आहे तसंच त्यांनी वडाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.